ओम साईराम का बघा आमच्या होम साठी गाली नाही द्यायची, गाली दिली आहे ना. टेम्पो मागवा, टेम्पोत बसवा पहिला आहे ना. अरे चालू केलंय जा. तर पहिला येणार आहे ब्लॉगर. ब्लॉगरचं वेट चेक करूया आपण. 1065 रेकॉर्ड. ऍक्सिडेंट झालेला आहे कसारा घाटवर, टॉपवर झरणाच्या इकडे. ते बघा गाडी बघा. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय. काय म्हणता. आणि आज आपला दिवस आहे 4था आणि आजचा आपला स्टे राहणार आहे इगतपुरीला. यानी की आता एक 2 तासावरती शाहीदशी आपण नॉर्मल हॉटेलमध्ये नाश्ता करू. आणि आपला फिक्स नाश्ता जो असणार आहे तो अराउंड इथून ना 3 तासावर आहे फिक्स नाश्ता. आणि जी वस्ती होती मला काल दाखवायची होती, आतमधून नाही दाखवली कारण मला याच वस्तीची फक्त एकच कंट्रोल असते. तर इथे ना चिखल खूप असते, इथं काय करायला भेटत नाही तेवढं. ती आपली वस्ती होती. आपण आता इथून निघूया, सीधा नाश्त्याकडे जाऊया. पुढे काय दाखवण्यासारखं असणार ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर आपण भेटूया मग नंतर पुढे. आता बेसिकली ना आपल्या इथून ना छोटासा एक घाट चालू झालेला आहे. छोटावाला आहे, मोठावाला नाही ना. असं म्हणलं जातं शाहीदशी काय खर्डीचा घाट आहे. मला एवढं माहिती नाही, पण मी फक्त बोलतो की शाहीदशी खर्डीचा घाट म्हणतात. आता हा छोटासाच घाट आहे, मोठा नाही. हा आता सध्या चालू झालेला आहे. आता आपण फायनली या हॉटेलकडे पोहोचलो. थोडा नाश्ता करूया. आपला नाश्ता तर ऑलरेडी म्हणजे पुढेच आहे, पण आपण थोडं म्हणजे पोट एमटी आहे तर थोडंफार चाय या थोडं बिस्किट खाऊन घेऊया. आपला नाश्ता अजून 1-2 तास पुढे आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे आता 5-10 मिनिटं बसूया. थोडं चाय बिस्किट खाऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता आपला इथून चाय पिऊन झालेला आहे. चाय पिऊन झाला. आता आपण फक्त इथे आम्ही जरा आता सर्व आमचा जो स्क्वॉड आहे पूर्ण जण इथे येऊन आता वेट चेक करणार आहे. तर तुम्ही बघा तर सर्वांचं किती वेट आहे ते तुम्ही खाली बघत राहा. आता फक्त आता वेट चेक करायचं. बाकी मी त्यांना वाढतो. चलोय. अरे चालू केलंय जा. तर पहिला येणार आहे ब्लॉगर. ब्लॉगरचं वेट चेक करूया आपण. 45. इथे माझे फक्त एक पायाचं वजन आहे 45. माझ्या खाली एक पायाचं वजन आहे 45. 455. नुबड्याचं बघणार आहे वेट. याचा 45 होता, तर याचा वेट बघूया आपण किती आहे. बापच ते तारीख आहे पण चढ. तर आपण नुबड्याचं वेट बघूया किती आहे. 61. यानी की माझे 2 पायाच्या बराबरचं वजन. चल ठेव चल. आता आपण याचं वेट चेक करूया आपण भाई. पहिला पॉईंट टाकू दे. चढ. तर आपण याचं वेट चेक करूया किती येते. 74 बाय. एक नंबर पोकाला बंबू. आता बाजीराव नाना चढलेला आहे. हा टाक कॉइन. त्यांचं वेट चेक करूया आपण किती आहे. हो 78 नथिंग. ओके वेट आहे. आता टाइम आहे आपलं वेट चेक करायचं. तर आपण कॉइन टाकूया आणि आता आपला वेट चेक करूया आपण किती आहे आपला वेट. 106 भाई. रेकॉर्ड ब्रेक वेट आहे आपला भाई. हा बघा मित्रांनो स्टेशन. मी पण फर्स्ट टाइम असं स्टेशन बघतो. उमर मलिक करून कुठलं स्टेशन आहे. एकदम अजिबात जागेवर वाटतं मला हा. आणि इथे बघा हायवे आहे आपला आणि हा स्टेशन सामने. एकदम वेगळंच काय वाटतंय. अजून एक छोटासा गाव आहे आपला सामने आणि व्ह्यू खूप सुंदर. बस हेच बघायचं आपल्याला आणि हेच बघता राहायचं आहे आपल्याला. हे असेच नजारे फक्त आपल्याला बघायचं आणि आनंद घ्यायचा आहे. नेचरला फील करायचं आहे आपल्याला. बघा एकदम फुल गाव टाईप फिलिंग.
आणि बेसिकली गावच आहे, फुल गाव टाईप. शाळा असली पाहिजे त्या अशी. ही बघा शाळा बघा, कुठची छोटंसं स्कूल आहे एकदम. हे बघा तिथे खेळत पण आहे सर्व लोक, छोटे छोटे मुलं, आणि खूप छोटी स्कूल, आणि बाजूला एक घर पण आहे बघा. आणि पूर्ण हायवेवर आहे, डायरेक्ट हायवेशी कनेक्ट आहे पूर्ण. हे बघा फायनली आता आपला स्टे आलेला आहे नाश्ता करायचा. जो तुम्हाला सामने दिसत आहे जिथे टेम्पो उभा आहे तो आपला स्टे आहे. आणि मी आता जे पण व्हिडिओ काढणार आहे ते बल्कि याच आयफोन मी काढणार आहे. तुम्ही इथे बघा माझा फोन सामनेच आहे. हे बघा तो फॉग अजून गेला नाही. हे बघा फॉग पण नाही, पाणी आहे इथे. हे बघा मी हायवेवरच, आणि हा फोन पण माझ्या हातातच घेऊन चालतो मी. हे बघा याच्यामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. का म्हणून ना 7 ते 8 तास, कमसे कम ना 7-8 तास पासून माझा फोन ना माझ्या खिशात पाण्यामध्येच होता. मला वाटलं रेनकोटमध्ये सेफ आहे, पण त्या ॲक्च्युली रेनकोटमध्ये पाणी जमलेलं आणि माझा फोन 7-8 तास पाण्यामध्येच बुडून होता. त्याच्यासाठी ते आता जाणार नाही, त्यांना माहिती गॅरंटी वॉरंटी काय आहे ना माहीत. फोन ओके आहे, फोन चालू आहे आपला, फोनाचं काय टेन्शन नाही. पण जे पण व्हिडिओ येणार आहे ते सर्व आपल्या आयफोननीच येणार आहे. आता तर आपण जाऊया इथे नाश्ता करायला. आपला आला नाश्ता, पोचतो तिथे नाश्ता करायला. डायरेक्ट नाश्ता करून बघूया काय कुठे स्टे आहे, मग ते आपण मी सांगतो तुम्हाला. बघा इकडचा नजारा बघा, खूप सुंदर आहे. फुल फॉगी. जे आपण डोळ्याने बघतो ना ते कॅमेरामध्ये कधीच कॅप्चर होत नाही. काय माहिती का, किती पण लाखा करोडाचे फोन घ्या काय फायदा नाही. जे डोळ्याने बघू शकत आहे ते कॅमेरा कधीच बघू नाही शकत आहे. आणि आज आपल्या इथे स्पेशल बनणार आहे बॉब कडून एक फ्रँकी. बॉब आपला फ्रँकी बनवत आहे फुल पॉवरमध्ये. आणि आपण आता स्टेवर पोचलो. आणि ते आपले सर्व बसलेले आहेत, आराम करतात सर्व. आणि अर्ध्या तासाच्या नंतर आपण पण इथून निघून जाऊया स्टेवरून नाश्ता करून. आता आपला नाश्ता झाला. आता आपल्याला इथून जायचं आहे 8 किलोमीटर कसारा घाटला. इथून आपण आता 8 किलोमीटर जाणार, सरळ हायवे पकडून जाणार कसारा घाटला. आपला नाश्ता आताच झाला. आपण 8 किलोमीटर म्हणजे नाही करतात असा आहे 2 तासाचा रस्ता. पण आपल्याला थोडंसं 1 तासाच्या नंतर आपण 15 मिनिटं विश्राम करतो आणि ब्रेक घेतो. मग परत 1 तासाच्या नंतर ब्रेक घेतो. यानी की आम्हाला 2.5 तास कन्फर्म लागणार आहे नाश्ता करायला. ते आपण जेवण करायला. ते आपण आता मधीत कुठे थांबतो तिथे मी दाखवतो काय आहे काय नाही आहे. ते आता डायरेक्ट तुम्हाला मग भेटतो तिथे जिथे थांबणार. आता इथे बघा मित्रांनो, ही घरं बघा कशी आहे. या जागेवर प्रॉपर्टी घेणं म्हणजे गाढवाला पालण्याच्या बरोबर आहे. इथे काय नाही, इथे घरं चालू बघा कशी आहे. घरांची हालत बघा कसं आहे. हे काय ते सामनेशी. आता आपण इथे 5 मिनिटं ब्रेक घेतलेला आहे. 5 मिनिटं आपण इथे थांबलो. आता 5 मिनिटं जरा थांबूया आपण. 1 तास झाला चालून, 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेतलेला आहे. आता इथून आपण सीधा अजून पुढे जाणार. 1 तासाच्या नंतर अजून ब्रेक घेतणार. मग डायरेक्ट आपण जेवायच्या ठिकाणावर पोहोचणार आहे. इथे बघा ते 1 तासाच्या नंतर आपण जाणार आहे हानुबड्या. 1 तासाच्या नंतर आपण सीधा थोडासा ब्रेक घेणार, मग जेवणावर यावर जाणार जेवायला. इथे एक आपलं छोटंसं साईबाबांचं देऊळ आहे इथे ऑन हायवे. एकच देऊळ लागते इथे हायवेवर. आता आपला कसारा घाट पण थोड्या टायमाने सुरू होणार आहे. बरोबर टाइम लागेल कसारा घाटला 1-2 तास ना, 1-2 तास. आणि कधी जे मी पहिला तुम्हाला अगोदर बोललो जेवायला बसायचं त्याच्यानंतर आपला चालू होणार कसारा घाट. हा आता ड्युटी रोड आलेला आहे, आणि की खालती जायच्या रोडाला ते थोडंसं आता आपण फास्ट जाणार आहे. हा प्लास्टिक सोबत डाऊनवर्ड रोड आलेला आपल्यासाठी. थोडंसं आता आपली स्पीड वाढणार आहे, फास्ट जाणार आहे आपण. आणि हा नजारा बघा तुम्ही, आवडला नक्कीच मला कमेंट करा. जय श्रीराम.
बघा विश्रांती करायला बसलेले आहेत आमचे साई भक्त सर्व. साईराम साईराम ओम साईराम. आणि आता आपण पण जरा थोडस पुढे जाऊन आपण पण हे करू, आपलं स्टे घेणार आहे. थोडं पुढे जाऊन आपण पण थांबूया. इथे पण बघा एक छोटासा गाव आपल्याला बघायला भेटत आहे, एकदम छोटासा गाव. आणि इथे पण जेव्हा मी अगोदर तुम्हाला दाखवलेलं इथे म्हणजे मागे जे एकची छोटीशी स्कूल होती, हा बघा हा पण एक छोटासा गाव आहे इथे. आणि त्याची स्कूल जी मी सांगितलेलं तुम्हाला हे बघा, त्याचं अगोदर म्हणजे अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं होतं तिथे स्कूल हे बघा. आणि इकडची जी मुलं आहेत ना त्यांना पैसे बिलकुलही नको. जिकडची मुलं आहेत त्यांना फक्त चॉकलेट पाहिजे, खाली साईराम बोलतात आणि चॉकलेट द्यायचे, त्यांना पैशाचं काय हमगम नाही ते. म्हणून इथे ना लांब पर्यंत कुठेच दुकान नाही, पैसे घेऊन करणार काय ते. कमसे कम 10-15 किलोमीटर हर एक दुकान आहे इथे त्यांच्या गावापासून. व्ह्यू बघा इकडचा भाई. असा व्ह्यू बघून आपला दिल गार्डन नव्हतं भाई. आणि जर तुमचं पण होत असेल दिल गार्डन ते नक्कीच भाई कमेंट सुद्धा करा मला. बघा आमच्या होमसाठी गाली नाही द्यायची, गाली दिली आहे ना. टेम्पो मागवा, टेम्पोत बसवा पहिला आहे ना. आणि आमचे 2 कार्यकर्ता तिथे बसलेले आहेत. चला चाले, कशी वाटली जर्नी? जाम खूप कष्ट केले यांचे, चालत आलेले आहेत ते सर्व. खूप यांनी तर खूप जास्त कष्ट केलं. अजून आमचे 2 मेंबर बसलेले आहेत इथे, श्रीकांत आणि हर्षद भाऊ. त्यांच्याशी जरा चर्चा करूया आपण. कसं वाटतंय तुम्हाला भाऊ? आणि तुम्हाला उपाध्यक्ष जरा लवकर या. आता आपला सध्या जेवणाचा स्टे आलेला आहे आपला. हे समोरचे हॉटेल आहे इथे. हे बघा आपला हायवे हा कसारा घाट आहे, इथून स्टार्ट होतो. आता आपण इथं नारळ फोडणार, पण पहिला जेवणार इथे, थोडा अर्धा तास विश्रांत करणार आहे. आणि त्याच्यानंतर शाळेत मी व्हिडिओमध्ये पण बोललो असेल, आमचे जेवण वरते चुकीने बोललो का ना मला पण याद नाही का, म्हणून इथे गाडींचा एवढा आवाज येतो का सांगता येत नाही. हा बघा हा कसारा घाट इथे सामने. आणि इथे आपले सर्व लोक बसलेले आहेत जेवायला. इथे जेवण आहे आपलं, पुलाव भात आहे इथे. आणि आपला बॉब द कुक ऑफ ओम साईराम ग्रुप. आणि इथे जेवण आहे आणि इथे साईराम. आणि इथे आता हॉटेलमध्ये आपण बसूया, जेवण करूया आणि जेवण करून नंतर आपण कसारा घाट चरायला जाऊ. आता फायनली आपलं इथून जेवण झालेलं आहे. आता थोडं 15-20 मिनिटं आपण जरा 15-20 मिनिटं जरा इथे रिलॅक्स करू. आणि त्याच्यानंतर जो मागे तुम्हाला घाट दिसतो तिथे जाणार आहे. आता आपला इथून जेवण झालेला आहे आणि आता आपण चढणार आहे घाट. आणि आपले लास्टचे बावटेवाले आहेत तिथे आता जस्ट आले जेवायला बसलेले आहेत. आणि आपल्याला आता चढायचा आहे घाट, जो तुम्हाला मी दाखवतो. हा आता इथून स्टार्ट होतो घाट आपला. आणि आपण आता 1 तासामध्ये 2 या 3 तासामध्ये अख्खा घाट क्रॉस करणार आहे. ते तुम्ही बघत राहा. आणि वरती जो व्ह्यू आहे ना तुम्ही फक्त ते बघत राहा. काय व्ह्यू आहे ते, फॉग सिटी एक तराची. मी तुला दाखवतो तुम्हाला वरती जाऊन मी. आता आपला टफेस्ट पार्ट चालू झालेला आहे या जर्नीचा, याला म्हणतात कसारा घाट. दिसाय असं आहे ते नॉर्मली चालायचंच आपल्याला, पण जो फक्त हा घाट जो आहे ना तो फक्त वरती जातो. त्याचा कुठलाही रस्ता खालती न जात. जेवढा टॉपवर डोंगर दिसतो ना आम्ही तिथे जायचं आम्हाला. आणि जो हा रोड आहे दिसायला एकदम इझी वाटत असेल, पण पूर्ण टॉपवर जायचं आपल्याला. अजून एक छोटासा गाव आपला मिनी गाव इथे आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा एक छोटासा गाव आजचा कसारा घाटवर. हा बघा मित्रांनो, हा तो झरणा आहे जिथे आम्ही स्टे करायची. आणि इथे आम्ही थोडे वेळ झरण्यात भिजायची जरा. आणि त्या झरण्याच्या समोरचा हा खूपसूरतचा सुंदरसा नेचर व्ह्यू. आणि इथे झरण्याला बॅरिकेड याच्यासाठी लावले, जे बॅरिकेड आहे. काल काय त्यांनी इथे ॲक्सिडेंट झालेला त्यासाठी इथे बॅरिकेड्स लावले. कोण त्याने असाच गाडी लावून गेलेला मधीत आणि ते ॲक्सिडेंट झालं, त्यासाठी हा बॅरिकेड लावलेला आहे. हे तुम्हाला लेफ्ट साईडला गाडी दिसते, या गाडीचं इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी एकदा झूम करून. हे बघा गाडी कशी पलटी झालेली आहे इथे. या गाडीचं इथे ॲक्सिडेंट झालेला आहे कसारा घाटवर टॉपवर.
झरणाच्या इकडे. हे बघा गाडी बघा, इथे या गाडीचा काल ऍक्सिडेंट झाला या म्हणजे या कारणाच्यासाठी जो आपला जो झरणा होता तो बंद केलेला आहे. या कारणाच्यासाठी का म्हणून या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यासाठी. हा तुम्ही इथे जेवढा आता सामने पाहत आहे ना, या मी स्वतः आज फर्स्ट टाइम बघतोय का म्हणून मी 2017 पासून शिर्डीला जात आहे. आणि मी इथे जेव्हा पण आलो ना, जे खालचं जंगल जे सामने दिसते तुम्हाला, खालचं जंगल आहे ना याचे पण, ते बिलकुल नाही दिसायचं. यानी की पूर्ण फॉग असायचा. या टाइम तुम्ही पाहू शकता इथे फॉग नाही. मी तुम्हाला खालती बोललो, आम्ही याला फॉग सिटीच्या नावाने बोलवतो, पण आता बिलकुलही फॉग नाही. तुम्ही माझ्या पहिल्यांचे व्हिडिओ बघणार ना इंस्टाग्राम रील्स ते समजणार. हे बघा मी फर्स्ट टाइम बघतो एवढं सुंदर नजारा. हे बघा इथे पहिला फॉग असायचा, आता नाही आहे. हा नजारे बघून माझं दिल ते गार्डन गार्डन झालेलं आहे भाई. दिल गार्डन गार्डन हो गया तो नजारा बघून माझा. आमच्याच गावातले डोंगर एक सदस्य भेटले जे साहित्य पाण्याची बॉटल आहे, सेवा करतात. काका 2 शब्द. साई म्हणजे साईच आहे ते आमच्यासाठी. साईंची सेवा आहे, साई भक्तांची नाही, साईबाबांची सेवा करतो. ओम साईराम. ओम साईराम. का पाऊस पण इथे आलेला आहे आणि आपला हितान भाऊ नजाऱ्याचे जरा मजा घेत. ओ मग गो तुरुल. आणि हा नुबड्या इथे बसलेला आहे, फक्त बसायची जागा शोधतो हा ब्लॉगर. फोन 2 असून म्हणायला फायदा नाही. 2 बी फोन वॉटरप्रूफ नाही आणि माझा आहे तो खराब झालेला आहे. काय फायदा नाही दोघांचा. आता 2 मिनिटे पहिले इथे पुरं वेदर क्लिअर होतं आणि आता बघा पूर्ण फॉग फॉग झालं. जसं मी बोललेलो तुम्हाला पहिला फॉग सिटी म्हणतात. हे बघा असेच ना म्हणत त्याला फॉग सिटी. का म्हणून 2 मिनिटं अगोदर इथे पाऊस नव्हता, फॉग नव्हता, क्लिअर होतं पूर्ण. तुम्ही बघितलं असेल माझ्या पाठी. आणि आता बघा आता आम्ही वरती आलेलो आहे दसरा घाटच्या घाटनदेवीला. इथे आलो आहे आता. हे आपलं देऊळ आहे. आम्ही ऍक्च्युली ना सामनेच्या रोडवरून आणि सामनेतून सरळ जात होतो. हे देऊळ सुद्धा दिसत नव्हतं आम्हाला. आणि हे बघा हे देऊळ आपल्या घाटनदेवीचे. इथं आता थोडा आपण चाय वाय पिऊ आणि मग नंतर अर्ध्या तासाच्या नंतर विश्रांत करून जाऊन आमचे 2 भाऊ लोक आले, मोनिश दादा आणि माझा भाऊ करण दादाला आलेले आहेत इथे. आणि फॉग एवढा आहे का काही दिसत पण नाही. आणि आमचे इथे लास्टचे 3 लोकांच्या बाकी होते ते पण आलेले आहेत. वेटिंग थांबलेलो आहे यांच्यासाठी. ते पण आलेले आहेत. ओम साईराम. जय. घाटनदेवी देवळाच्या बाहेरचा आहे. बघा पहिला मी इथेच बेसिकली नाश्ता करायला थांबायची, देवळाच्या आतमध्ये विश्रांत करायची. पण आता आपला नाश्ता दर आल्यासारखा पुढे असतो, ते आपण पुढे जाणार आहे. इथे थांबणार नाही. इथे पाया पडले देवींचे आणि आपण आता पुढे जाणार आहे. हा थोडाच पुढे आपले घाटनदेवीचे थोडेच पुढे हा बघा आपला ऑन रोड टेम्पो आहे आणि इथे नाश्ता करायचा आहे आपली लोक. हे बघा ऑन हायवे आहे आणि इथे आता नाश्ता चालू आहे. मी ऑलरेडी खालती कॉर्न म्हणजे आणि तिथे खाल्लेले होते, तरी परत भूक लागली आपल्याला. ते पण आता नाश्ता करूया आणि 5-10 मिनिटांनी निघूया. आपल्याला आता 2 शब्द बोलून दाखवणार आहे. तेव्हा 2 शब्द बोला. खूप पाय दुखतात. थोडं लागायला गाड्या बनवतात नाही जा पाय चालत लागा. खूप पाय काय बोलणार आता. बहुत पायरा आता झालेले आहेत 7:45 आणि आपण आता इथून गौरवांनी आपला आता जास्ती काय ना 2 किलोमीटर चालवलं. 2 किलोमीटर आणि 2 किलोमीटर बाकी आहे. ती पुढे ब्रिज आहे, ती ब्रिज आलेली आहे. त्याच्यानंतर 2 किलोमीटर चालायचं आहे. तिथे थोडंसं होल्ड करू 10-15 मिनिटं आणि रिलॅक्स करू. त्याच्यानंतर 1 किलोमीटर साईड पुढे आहे आणि थोडाफार तिथे नाश्ता करू हॉटेलमध्ये आणि डायरेक्ट आपण आपल्या स्टेवर जाऊ. जो इगतपुरी स्टे आहे आजचा आपला, तिथे जाऊ. आणि आता आपण या मॅकडॉनल्डमध्ये गेलेलो. आता बाहेर निघालो मी. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती आणि इथे आपण फक्त एक कॉफी पिली. आणि आपला स्टे आहे ना तो इथून 1 किलोमीटरवर आहे स्टे. बस आपला 1 किलोमीटरवर स्टे आहे आणि आपला टेम्पो न आला त्याच्यासाठी इथे गेलो मी. म्हणून तिथे टेम्पोच नाही, कपडे ना काय करणार काय. आणि भूक पण लागलेली तर त्याच्यासाठी आपण इथे एक कॉफी पिली. ते कॉफी पिऊन डायरेक्ट आपण जाऊया आपल्या स्टेवर इगतपुरीच्या कॉलेजवर. फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे स्कूलमध्ये.
हे बघू शकता तुम्ही आता 9:30 झालेले आहेत. हे बघा तुम्ही फायनली स्कूलमध्ये पोहोचलेलो आहेत आणि तुम्ही अंधेरा बघा किती आहे, इथे काही दिसत पण नाही. हे बघा स्कूल आहे सामने, इथे अंधेरा बघा किती सुनसान आहे बघा, काहीच दिसत नाही इथे स्कूल आपली. आणि ते अंधेरा बघा, इथे लाईटचा काय आता पता नाही आणि थंडी तर खूपच आहे. हा म्हणून सकाळची 5-6 वाजतापासून ते अजून 9:30 वाजेपर्यंत चालतच आहे आम्ही, आणि की 15-16 तास शाळेचे चालत आहे आम्ही. हे बघा माझी टॉर्चकडे बेगिनची पाहिजे ते. पण स्कूलकडे पोहोचतो, आपली लाईट लावूया. आपल्याला जायचं आहे मागे इथून. हे बघा स्कूल आहे, म्हणजे लाईट लावलेली आहे आपण. हे बघा इगतपुरची स्कूल आहे आणि आपल्याला जायचं आहे मागे. पहिला इथून असायची एंट्री, पण इथून आता सध्या बंद आहे. हा डोर बंद आहे, जो सामने तुम्हाला दिसत आहे हा डोर बंद आहे. आपल्याला जायचं आहे मागून आतमध्ये. असं वाटतं कुठल्या हॉरर सीनवर आलेलो आहे आम्ही, एकदम पूर हॉरर दिसते इथे. जायचं कुठून नाही का घंटा माहीत नाही. लोड होय होय फालतू आहे भाई. इथूनच जात होतो बरोबर राईटनी. हा लेफ्ट बोलतो राईट बोलतो काही समजत नाही. बरोबर गेलेलो ना पहिला राईटला, लेफ्टनी जा बोलते. लेफ्टनी काय जनरेटरचे वरनूर जाणार काय? हा एक तर किती चालायची शक्ती नाही, ते लेफ्ट राईट चालू आहे त्यांच्या. हे बघा पुरा हॉरर मूवी वाटतंय, पुरा हॉरर मूवी टाईप आहे हे. बघा कवरे आतलं नाही रे. इथे लेफ्ट राईट करून आलो सही आतमध्ये. नशीब ती विंडो ओपन होती, ते आम्हाला त्यांना आवाज द्यायला भेटला, आता आम्ही लेफ्ट राईटमध्येच अटकलो असतो. ही बॅक साईड आहे इकडचे स्कूलची. बघा बघा बॅक साईडने आलेलं आहे स्कूलच्या. आणि यांचं बाथरूम बाबा डेंजर आहे व्हेरी व्हेरी. तर सामने तुम्हाला अंधेरा दिसतो, तिथे आहे यांचं वॉशरूम. सामने अंधेरा बघा किती आहे, हे बघा इथे आहे. आपला अजय मामा काम करतो बघा. नंतर आलो स्कूलमध्ये. ओम साईराम. तर आंघोळ करायची आहे आणि टेम्पो पण आता जस्ट तास झाले येऊन. त्या पाणी नाही आपला हा स्टे आहे हातचा, ते आपण झोपणार आहे 5 वाजेपर्यंत सकाळीपासून. आपल्या इकडचा स्टे आहे. मी आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो इथेच एंड करतो. आणि आरतीचं जे म्हणजे दाखवायचं होतं ते नाही दाखवू शकत का, म्हणून टाईम खूप झालं. पाहू शकता की टाईम बघा केवढे झालेलं आहे. 11:57 झालेला टाईम. आणि मला एडिटिंग काढायला अजून 1-1.5 तास जाणार. त्याच्यासाठी ना अजून जेवण पण नाही झालं, म्हणजे जेवलो पण नाही मी अजून. ते आता बस मी इथेच एंड करायचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल ते प्लीज नक्कीच लाईक आणि शेअर करा. का म्हणून 15-16 तास चालूनशी पण मी व्हिडिओ काढतो, एडिटिंग करतो. ते प्लीज तुम्ही पण माझा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक शेअर करा. मग तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय.